त्या दरम्यान 1964च्या आजूबाजूला ते आपल्या शहादा तालुक्यात वगैरे खेड्यांवर फिरले आणि स्वतः जेव्हा शिक्षण घेतलं तेव्हा त्यांना नंदुरबार, बडोदा, पुणे असं फिरावं लागलं. म्हणजे इथं शिक्षण उपलब्ध नसल्यामुळे त्यांनाही वेगवेगळ्या शहरात जावं लागलं. त्या अडचणी त्यांना माहितीच होत्या की बाहेर शिक्षण घेताना आपली शेतकऱ्यांच्या मुलांची शेतकऱ्यांची परिस्थिती कशी. अण्णासाहेब परवानगीसाठी गेले तर त्यांना ओळखून घेतलं की तू पुरुषोत्तम इकडे कुठं आलास. आणि पहिल्यांदा असं झालं की त्यांना FY आणि SY दोन्ही एकत्रित परवानगी मिळाली. म्हणजे कुठल्याही कामाची असो वेळेवर ते झालं पाहिजे, ज्यांची गरज आहे त्या गोष्टी घडल्या. तुमच्याकडे जबाबदारी आल्यानंतर बदलत्या युगानुसार काय काय बदल या शिक्षण संस्थेत झाले? सर्वप्रथम की आपल्याकडे बिल्डिंग इन्फ्रास्ट्रक्चर थोडं सुरुवातीला कमी होतं, परवानगी मिळत गेल्या. तसं फक्त अण्णासाहेबांचं असं होतं की प्रत्येक विद्यार्थ्याला प्रत्येक प्रॅक्टिकल करता आलं पाहिजे. आणि जे तंत्रज्ञान आज भारतात वापरलं जातंय, जगात वापरलं जातंय, या दृष्टीने अण्णासाहेबांच्या सुरुवातीपासूनच हे होतं. त्यामुळे आम्ही जसं जसं ज्या गोष्टींची आवश्यकता आहे ते करत गेलो. या शाळाबाह्य मुली आहेत, तर त्या शाळाबाह्य मुलींसाठी ती व्यवस्था केंद्र सरकारने केलेली होती. त्या अनुषंगाने आपणही ती घेतली, जेणेकरून आदिवासी भागातील ज्या मुलींना त्या गावात शाळा नाही आहे, मग तिथं त्यांचे शिक्षण सुटून गेलं असतं. 5वी पर्यंत असतं प्राथमिक, मग 5वी नंतर 6वी त्यांना मिळालं नसतं. त्या दृष्टीने आपण ती अण्णासाहेबांनी तो विचार लक्षात घेऊन ती शाळा सुरू केली. अशा मेहनती विद्यार्थ्यांना ही संस्था कशा पद्धतीने आधारस्तंभ बनली? बघा, एक तर सर्वात महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या शिष्यवृत्ती आहेत, त्या काही पोरांना पालकांना माहिती नसतात. त्याची माहिती आपण त्यांना करून देऊ की शिष्यवृत्तीमध्ये तुमच्या पोराचं शिक्षण मोफत होते, कुठल्याही गोष्टीची फी तुम्हाला लागणार नाही. आधी अण्णासाहेबांनी ती पद्धत अवलंबली होती. अण्णासाहेबांनी ती आम्हाला सवय लावलेली आहे की ते जे गरजेचे आहे ते केलं. साहेब सरप्राईज व्हिजिट, हो, सरप्राईज व्हिजिट खूप करायचं. म्हणजे आम्ही कोर्टात सांगायचं काही कोणी असं केलंय आणि प्रत्यक्ष मुलांना विचारून घ्यायचे की काय रे, तुला शिकवलं जातंय का नाही, गोष्टीला सगळं आहे का नाही, जेवण कसं आहे. त्यामुळे त्या गोष्टी कोणीही असं नाही लपवलं की होतं आणि नाही आहे. मुळात तुम्हीच शिस्तीचं एक मूर्त रूप आहात. ही शिस्त मुलांमध्ये कशी भिनते? शिस्तीचे जर पाहिलं आपण की शहादा तालुक्यातही अण्णासाहेबांमुळे ही शिस्त आहे, किंवा आधीपासूनच सगळ्यांना माहिती आहे की शहादा तालुक्यात कुठलाही कार्यक्रम असतो तो वेळेवर होतो. तर ती शिस्त अण्णासाहेबांनी स्वतः वर लावून घेतली आणि ती सगळ्यांना लावून दिली. त्यामुळे विद्यार्थ्यांना ऑटोमॅटिकच ते शिस्तीचे वेळेचे बंधन. त्यांना पुस्तकी ज्ञानच नाही तर इतर शाळाबाह्य असो किंवा कॉलेज बाह्य असो ते ज्ञान त्यांना संपादित करता यावं यासाठी कुठल्या ऍक्टिव्हिटीज आपल्याकडून घेतल्या जातात? कला महोत्सव आपण करतो, स्पोर्ट्स करतो. एक IPDC म्हणून कोर्स आहे, स्वामीनारायण संप्रदायाने सुरू केला. अच्छा, तो आपल्या याच वर्षी आपण AIDS ही ब्रँच सुरू केलेली आहे. त्यामुळे जसं जसं त्या गोष्टी लागतील आणि यातील रोज नवीन AI मध्ये येत आहे. बरोबर, म्हणजे आपण जे काल पाहिलं होतं AI मध्ये त्याच्यात सुधारणा होतच आहे. तर त्या ज्या असतील त्या सगळ्या विद्यार्थ्यांना मिळायला पाहिजे. सातपुडा अगदी रागकट, कणखर, बळकट असा महाराष्ट्राच्या उत्तरेला असलेला पर्वत, निसर्ग सौंदर्याने नटलेल्या याच्या दऱ्याखोऱ्यातून वाहणारी तापी नदी आणि 3 राज्यांना एकमेकांशी जोडणारा सातपुड्याचा परिसर आणि याच पर्वत रांगेच्या कुशीत वसलेला नंदुरबार जिल्हा. आदिवासी जिल्हा म्हणून ओळख असलेल्या या भागात राहणाऱ्या आदिवासी बांधवांचं नातं होतं फक्त निसर्गाशी. खरं म्हणायचं झालं तर या भागाला निसर्गाने सारं दिलं, फक्त कमी होती ती विकासाची. आणि हीच कमी भरून काढण्यासाठी सुद्धा निसर्ग देवतेने सातपुड्याच्या भविष्याचे पान सुवर्णाक्षरांनी लिहायला सुरुवात केली. अन अमावस्येच्या त्या रात्री उदयास आला एक नवीन तारा, पुरुषोत्तम काळू पाटील. शिक्षणापासून वंचित गट म्हणजे अगदी लांब पर्यंत ज्यांना शिक्षण आणि साक्षरता या 2 शब्दांची तोंड ओळख सुद्धा नव्हती, या शहादा नंदुरबार परिसराला अण्णासाहेब पिके पाटील एक मोलाचा खजिना देऊन गेले. आणि तो म्हणजे पूज्य साने गुरुजी विद्याप्रसारक मंडळ. आज त्याच संस्थेचे प्राचार्य मकरंद पाटील सर आपल्यासोबत आहेत. नमस्कार सर. नमस्कार सर. पूज्य साने गुरुजी विद्याप्रसारक मंडळ ही शिक्षण संस्था सुरू करण्यामागे साहेबांचा खूप मोठा दृष्टिकोन होता, विशाल दृष्टिकोन होता. त्या काळी त्यांनी खूप मेहनतीने हे एवढं मोठं शिक्षण संकुल उभं केलं. तर तेव्हा त्यांना कुठल्या अडचणींचा सामना करावा लागला की तेव्हा जाऊन ही शिक्षणाची कवाड विद्यार्थ्यांसाठी खुली झाली? सर्वप्रथम तर कसं होतं की अण्णासाहेब वकील झाल्यानंतर नंदुरबारला वकिली करायचे. त्यानंतर ते जिल्हा बँकेचे चेअरमन झाले. त्या दरम्यान 1964च्या आजूबाजूला ते आपल्या शहादा तालुक्यात वगैरे खेड्यांवर फिरले आणि स्वतः जेव्हा शिक्षण घेतलं तेव्हा त्यांना नंदुरबार, बडोदा, पुणे असं फिरावं लागलं. म्हणजे इथं शिक्षण उपलब्ध नसल्यामुळे त्यांनाही
वेगवेगळ्या शहरात जावं लागलं. त्या अडचणी त्यांना माहिती होत्या की बाहेर शिक्षण घेताना आपली शेतकऱ्यांच्या मुलांची, शेतकऱ्यांची परिस्थिती कशी आहे, आर्थिकदृष्ट्या ते शिक्षण घेऊ शकतात का नाही. त्यामुळे त्या गोष्टी त्यांना ज्ञात असल्यामुळे मग ते इथं आल्यावर त्यांनी असं पाहिलं की इथं पुष्कळ पोरं आता अंमळनेरला, धुळ्याला वगैरे शिक्षणासाठी जात आहेत. म्हणून मग त्यांनी इथं आपल्या इथं उच्च शिक्षण पाहिजे म्हणून आर्ट, कॉमर्स आणि सायन्स कॉलेज सुरू केलं 1970 साली. तेव्हा पाटसकर म्हणून एक कुलगुरू होते पुणे विद्यापीठात आणि त्यांच्यासोबत स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये जेलमध्ये अण्णासाहेब होते. जेव्हा अण्णासाहेब परवानगीसाठी गेले तर त्यांनी त्यांना ओळखून घेतलं की तू पुरुषोत्तम इकडे कुठं आलास. आणि पहिल्यांदा असं झालं की त्यांना FY आणि SY दोन्ही एकत्रित परवानगी मिळाल्या. नाही तर असं फर्स्ट इयरला परवानगी मिळायची, नंतर ते नैसर्गिक वाढीनुसार सेकंड इयर, थर्ड इयर असं व्हायचं. पण आपल्याला म्हणजे ते पूज्य साने गुरुजी विद्याप्रसारक FY आणि SY एकत्रित मिळालं. त्यानंतर 1983ला आपल्याकडे प्रोफेशनल कॉलेजेस सुरू झाले. स्वर्गीय वसंतदादा मुख्यमंत्री असताना तेव्हाही अण्णासाहेबांनी मग आपल्याकडे इंजिनिअरिंग, पॉलिटेक्निक सुरू केलं. आणि जसं जसं गरज वाटली किंवा त्यांना ते स्वतः वाचन खूप होतं आणि अख्खं जग फिरलेलं होतं. कुठल्या कुठल्या गोष्टी गरजेच्या आहेत आपल्या भागातील विद्यार्थ्यांसाठी, कुठलं शिक्षण आवश्यक आहे हे सगळं पाहून त्यांनी पुढं फार्मसी, BEd, DEd, ITI, मग ॲग्रिकल्चर, फक्त मेडिकल तेवढं राहिलं कारण त्यावेळेस आपल्याकडे एवढे तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध नव्हते की इथं जे सर्व्हिस देऊ शकतील आणि एवढं मोठं हॉस्पिटल गरजेचे असताना ते उपलब्ध नसल्यामुळे मेडिकल राहिलं. सर, आपल्या परिसराला 2 राज्यांच्या सीमा लागून आहेत, एक मध्य प्रदेश, दुसरं गुजरात. तर त्या काळी या राज्यांतून आणि संपूर्ण भारतभरातूनच विद्यार्थी इथे शिकायला येत होते. तर नेमकं या शिक्षण संकुलाचा प्रसार कसा झाला? कारण तेव्हा तर मीडिया असो, सोशल मीडिया असो किंवा इतर प्रसार माध्यमं असो, यांचा इतका होल्ड पण नव्हता. तर या शिक्षण संकुलाचा प्रसार कसा झाला आणि याचा फायदा विद्यार्थ्यांना कसा झाला? सर्वप्रथम तर कसं आहे की अण्णासाहेबांना सगळं भारतभर ओळख होती. म्हणजे गुजरात म्हणा, राजस्थान म्हणा, तर त्या ओळखीचा फायदा की अण्णासाहेब त्यांचे चरित्र, त्यांचे व्यक्तिमत्व की तिथं पोराला जे पाठवलं शिक्षणाला तो नक्की शिक्षणच घेईल, शिक्षण अर्धवट सोडणार नाही आणि त्याला कुठल्याही प्रकारचे शिक्षण घेताना अडचणी येणार नाही हा विश्वास अण्णासाहेबांवर होता. त्यामुळे हे फक्त एक विद्यार्थी आल्यानंतर त्याने तिथं सांगितल्यावर किंवा पालकांनी सांगितल्यावर तो प्रसार झाला आणि ऍडमिशन झाले. जो विश्वास अण्णासाहेबांवर होता तो संस्थेवर आला, व्यक्तीवर संस्थेवर आला. साहेबांची ओळख संपूर्ण भारतभरात असल्यामुळे हे सगळं झालं. तर साहेबांनी हे शिक्षण संकुल एवढंच मर्यादित न ठेवता प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा या सुद्धा सुरू केल्यात वेगवेगळ्या खेड्यापाड्यांमध्ये. तर विद्यार्थी तिथे आता कशा पद्धतीने शिक्षण घेत आहेत? काय होतं की पुष्कळ खेड्यांवर शाळा नव्हत्या आणि पोरांना लांब जावं लागायचे. बसच्या वेळ, रिक्षा, पायी या सगळ्या गोष्टींची अडचणी म्हणून प्रत्येक गावात शाळा किंवा 2-3 गावात मिळून शाळा झाल्या पाहिजे या दृष्टिकोनातून त्यांनी शाळा सुरू केल्या. आणि चांगलं शिक्षण म्हणजे बाकी शाळा कुठं आहेत पण त्या शाळेत शिक्षण त्याप्रमाणे मिळत आहे का, तर त्यामुळे मग ते आपल्या शाळा जर झाल्या तर आपल्याला क्वालिटी चांगली मेंटेन करता येईल. आणि अण्णासाहेबांवर लोकांचा तो विश्वास होता की ती शाळा राहिली तर क्वालिटीचे शिक्षक असतील आणि ते क्वालिटी शिकवतील. कुठंही असं नाही होणार की शाळा आहे, पोरं आली गेली शिकलीच नाही असं होणार नाही. त्या दृष्टीने त्या शाळा उभ्या केल्या. आता त्या शिक्षण संस्था म्हणू किंवा त्या शाळा ज्या आहेत त्यात विद्यार्थी कशा पद्धतीने शिक्षण घेत आहेत, कुठले कुठले विद्यार्थी या शिक्षण संस्थेत आहेत आणि आपल्या साधारणतः किती अशा शाळा आहेत, प्राथमिक, माध्यमिक? आपल्या प्राथमिक शाळा 3 आहेत आणि माध्यमिक 8 आहेत. त्यात एक कस्तुरबा बालिका विद्यालय या कॅम्पसला मुलींची आहे. ज्या शाळाबाह्य मुली आहेत तर त्या शाळाबाह्य मुलींसाठी ती व्यवस्था केंद्र सरकारने केलेली होती. त्या अनुषंगाने आपणही ती घेतली जेणेकरून आदिवासी भागातील ज्या मुलींना त्या गावात शाळा नाही आहे मग तिथं त्यांचे शिक्षण सुटून गेलं असतं. 5वी पर्यंत असतं प्राथमिक, मग 5वी नंतर 6वी त्यांना मिळालं नसतं. त्या दृष्टीने आपण ती अण्णासाहेबांनी तो विचार लक्षात घेऊन ती शाळा सुरू केली की त्या मुलींना इथं आपल्याकडे शिक्षण होऊ शकेल आणि आदिवासी मुली शिकून पुढे भारताच्या प्रगतीत त्यांचाही वाटा असेल. नक्कीच, म्हणजे साहेबांचा विशाल दृष्टिकोन होता. मुलींच्या शिक्षणावर सुद्धा सरांनी भर दिला होता साहेबांनी. आपल्या या शिक्षण संकुलात म्हणजे जवळपास 200 एकरात हे शिक्षण संकुल पसरलेलं आहे. तर या संस्थेला साहेबांनी शिस्त कशी लावली आणि ती तुम्ही सुद्धा जपली आहे, तर ती शिस्त अशी उमटून येते. तर
काही साहेबांच्या अशा आठवणी आठवतात का शिस्ती संदर्भातल्या, की त्यांनी कुणाला रागवलं किंवा मग, कारण ते एक शिस्तप्रिय व्यक्तिमत्व होतं. नाही, रागवायचे म्हणजे जे असेल ते स्पष्ट वक्ते होते. बरोबर. रागवायचे तर रागवल्यानंतर परत प्रेमाने सोबतही घ्यायचे. नक्कीच. रागवले म्हणजे खूप शब्द पण असे वापरायचे नाही की जे हा, मनाला हा, लागून जातील. त्यांचे रागवणं म्हणजे ते त्यांना पाहिल्यावरच वाटायचं की बरोबर. आपल्याला शिस्त पाहिजे. हा, कुठलाही कार्यक्रम असतो, समजा महाविद्यालयात असो की कुठं बाहेरही, ते वेळेआधी पोहोचायचे. बरोबर. खरं म्हणजे ते कार्यक्रमाचे अध्यक्ष किंवा प्रमुख पाहुणे असायचे. त्यांनी उशिरा येणं अपेक्षित असतं, कारण की बरोबर. कार्यक्रमाची तयारी, पण ते कार्यक्रमाच्या आधी 5-10 मिनिटं आधीच पोहोचलेलं असायचे. त्यामुळे प्रत्येकात तिथं शिस्त आली ना. आम्हाला तर जन्मत आली आहे, कारण त्यांचे पहाटे उठणं, हा, कुठे व्हिजिटला जाणं, पहाटे 5 वाजेपासून बाहेर येणाऱ्यांना भेटणं, या गोष्टी घरातच असल्यामुळे त्या रक्तातच आलेल्या आहेत. असं काही त्यांचे किस्से आठवतात का असे शिस्ती संदर्भातले? त्यांची शिस्तीचा नव्हे म्हणजे जेव्हा कॉलेजचे एक्सपेन्शन होतात तेव्हा हा. बिल्डिंग कुठल्या, आता फार्मसी महाविद्यालयाला बिल्डिंग पाहिजे होती, हा, हा. किंवा आपण या बिल्डिंगांना रंग केला, तर शिस्तीचं कसं होतं की त्यांना सगळ्यांकडे रंग द्यायला पाहिजे, सगळ्यांना बिल्डिंग, लायब्ररी सगळ्यांना राहिली पाहिजे. मग ते सांगायचे की बिल्डिंग बांधून घ्या, कुठून लोन घ्या, करा, बिल्डिंग करा. जर आपण त्यांना सांगितलं की साहेब आपण पुढच्या वर्षी करू, तर ते पुढच्या वर्षी परत आठवण करायची. म्हणजे असं नाही की एकदा सांगायचे म्हणून अध्यक्ष आहेत सांगून दिलं, असं नाही. त्या गोष्टीच्या पाठपुरावा ते पूर्ण करायचे की हे तू सांगितलं होतं दिवाळीला होईल का पुढच्या वर्षी होईल, तर त्याप्रमाणे झालं नाही का, झालं काय आहे असं. तर शिस्त म्हणजे कुठल्याही कामाची असो, वेळेवर ते झालं पाहिजे. ज्यांची गरज आहे त्या गोष्टी घडल्याच पाहिजे. सर, साहेबांच्या छत्रछायेखाली वाढताना तुमचं बालपण कसं गेलं? मग बालपणीच्या एक तर आठवण अशी आहे की मी लहान असताना आम्ही लोणखेड्याला राहायचो आणि अण्णासाहेब कारखान्यावर राहायचे, म्हणजे पुरुषोत्तम नगरला राहायचे. तर आमचं जाणं येणं, रात्री संध्याकाळी गेलो, एक दिवशी मी झोपून गेलो तर आई तिथंच सोडून आली मला. पहाटे अण्णासाहेबांनी मला उठवलं आणि कारखाना दाखवायला घेऊन गेले. मी 6वीत असेल कदाचित. ते अँबेसेडर कार होती, त्यांनी ते स्वतः चालवून आणि पूर्ण शुगर फॅक्टरीमध्ये दाखवली की इथं ऊस असा जातो, रस होतो, साखर होईपर्यंतची पूर्ण माहिती त्यांनी मला दिली. अशा भरपूर आठवणी. ते मुंबईवरनं दिवाळीच्या दिवसात यायचे, खूप फटाके घेऊन यायचे. जे फटाके आपल्या भागात नसायचे ते फटाके आणायचे. असं प्रत्येक गोष्टीत. आता मी इंजिनिअरिंगला ME साठी पुण्याला गेलो, तेव्हा मी बी झालेलो होतो, नोकरीत होतो. आता पुण्याला गेलो तेव्हा ते ST महामंडळाचे अध्यक्ष होते. पुण्याला शिवाजीनगर बस स्टँडवर ऑफिस होतं, तिथं आले ते. मग मी भेटायला गेलो तर आता मुलगा म्हणून, म्हणजे आपला मुलगा आहे तो शिकतोय म्हणजे तो लहानच आहे असं त्यांचे. तर मला प्रत्येक गोष्ट विचारली की तू शाल आणली का ओढायला, काय उष्ण कपडे आणले आहेत का, स्वेटर वगैरे, कपडे काय. तर म्हटलं सगळं आहे. मग काय करायचं, मला शूज घ्यायला ते घेऊन गेले आणि शूज घेऊन दिले. म्हणजे पोरा भेटायला आले वडील, तर असं नाही की तो आलाय शिकायला सगळ्या गोष्टी येतं, नाही, घेऊन गेले. असं अशा आठवणी, म्हणजे जे प्रेम होतं ते असं समोर फक्त बोलून का नाही, ते असं करून द्यायचे. असं सर, एवढी मोठी शिक्षण संस्था सांभाळत असताना आता तंत्रज्ञानात सुद्धा उत्क्रांती होते. ते IT क्षेत्र असो, मेकॅनिकल असो, औषध निर्माणशास्त्र असो किंवा कृषी विद्यालय असो आपलं, तर हे सगळे विद्यार्थी तुम्ही इथून घडवत आहात. तुमच्याकडे जबाबदारी आल्यानंतर बदलत्या युगानुसार काय काय बदल या शिक्षण संस्थेत झाले? सर्वप्रथम की आपल्याकडे बिल्डिंग इन्फ्रास्ट्रक्चर थोडं सुरुवातीला कमी होतं, परवानगी मिळत गेल्या तशा. फक्त अण्णासाहेबांचं असं होतं की प्रत्येक विद्यार्थ्याला प्रत्येक प्रॅक्टिकल करता आलं पाहिजे. आणि जे तंत्रज्ञान आज भारतात वापरलं जातंय, जगात वापरलं जातंय, इंडस्ट्रीमध्ये म्हणा किंवा जनरल असं, तर त्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे त्या पोरांना माहिती पडल्या पाहिजे, शिकल्या गेल्या पाहिजे, त्यांना प्रॅक्टिकल करता आलं पाहिजे. या दृष्टीने अण्णासाहेबांच्या सुरुवातीपासूनच हे होतं. त्यामुळे आम्ही जसं जसं ज्या गोष्टींची आवश्यकता आहे ते करत गेलो. अण्णासाहेब हयात असतानाही त्या गोष्टी प्रॅक्टिकलचं कुठलंही सांगितलं की हे इक्विपमेंट घ्यावं लागेल की या विषयाला हे लागणार आहे, ते लागणार, ते लगेच परवानगी द्यायची आणि करा. म्हणजे असं परवानगीची गरजही नाही पडायची, की आपण जरी केलं सांगितलं तर त्यांना आनंद व्हायचा की तू आज जे गरज आहे ते केलं. त्यामुळे ते ऑटोमॅटिकच आमच्यात आलेलं आहे की या गरजा आहेत. जसं स्थानिक प्राचार्याने किंवा ते विषय शिक्षकांनी मान्य केली की सर या विषयासाठी आपल्याला हे इक्विपमेंट घेणे गरजेचे आहे, हे सॉफ्टवेअर घेणे गरजेचे आहे, किंवा कृषीमध्ये आता नवीन काही बीज आले आहेत, काही आले, तर त्याचे प्रॅक्टिकल आपण आपल्या शेतावर करणे गरजेचे आहे. असं जर त्या प्राचार्याने शिक्षकांना सांगितलं तर ते लगेच आपण, अण्णासाहेबांनी ती आम्हाला सवय लावलेली आहे की ते जे गरजेचे आहे ते केलंच पाहिजे. त्यानुसार आम्ही प्रत्येक गोष्ट आता अद्यावत ठेवलेली आहे. ज्या भागातील कुठलाही विद्यार्थी असो त्याला कुठलीही गोष्ट माहिती नाही आपल्या महाविद्यालयात, शिक्षण मिळालं नाही असं व्हायला नको. तो प्रयत्न सगळ्या प्राचार्यांच्या, शिक्षकांच्या आणि माझाही असतो. सर, आताच
AI ला जास्त विद्यार्थी प्रवेश घेऊ हो. लागलेत, आपल्याकडे सुद्धा AI सुरू झालंय. तर काय सांगाल AIDS च्या बाबतीत? आपल्याकडे कशा पद्धतीने AIचं शिक्षण विद्यार्थ्यांना दिलं जाणार आहे इंजिनिअरिंगसाठी? आता याच वर्षी आपण AIDS ही हां. ब्रँच सुरू केलेली आहे. येस, त्यामुळे जसं जसं त्या गोष्टी लागतील आणि यातील रोज नवीन AI मध्ये येत आहे. बरोबर. म्हणजे आपण जे काल पाहिलं होतं AI मध्ये त्याच्यात सुधारणा होतच आहे. तर त्या ज्या ज्या असतील त्या सगळ्या विद्यार्थ्यांना मिळायला पाहिजे. कारण AI आता असं नाही राहिलं की फक्त कॉम्प्युटरसाठी फक्त उपयोगाचे आहे का, तर ते सगळ्याच गोष्टींमध्ये आलेले. म्हणजे कृषीमध्ये म्हणा, आपल्या रोजच्या जीवनामध्ये म्हणा, आपण जे जगून राहिलो त्याच्यातही AIचे आपण आता पाहतो. मोबाईल सगळ्यांकडे आहे. AIचे अनेक रील वगैरे आपण पाहत असतो की ते कुठले कुठे फोटो आहेत किंवा आपण AIचं प्रत्येक गोष्टी, प्रत्येक माणसाला ती गरज आहे. त्या दृष्टीने ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या आपण करत जाणार. सर, आपल्या परिसरात अनेक पालक असे आहेत की जे रोजंदारी करून कुणाकडे सालगडी म्हणून कामाला जाऊन आपल्या मुलाला शिक्षणापासून वंचित ठेवत नाहीयेत. त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात ते ठेवतायत सतत. तर अशा विद्यार्थ्यांना आपली ही शिक्षण संस्था किंवा पालकांना एक साक्षरतेशी जोडणारा दुवा ठरली आहे. तर अशा मेहनती विद्यार्थ्यांना आपण कशा पद्धतीने शिक्षण देतात किंवा त्यांच्यासाठी ही संस्था कशा पद्धतीने आधारस्तंभ बनली आहे? बघा, एक तर सर्वात महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या शिष्यवृत्ती आहेत. त्या काही पोरांना पालकांना माहिती नसतात. त्याची माहिती आपण त्यांना करून देऊ की शिष्यवृत्तीमध्ये तुमच्या पोराचं शिक्षण मोफत होऊन जाईल. कुठल्याही गोष्टीची फी तुम्हाला लागणार नाही. त्या माहिती आपण देतो विद्यार्थ्यांना, पालकांना. दुसरी गोष्ट की काही पोरं अशी असतात की ज्यांना शिष्यवृत्ती उपलब्ध होत नाही किंवा मिळत नाही. त्यांना आपण हप्त्याने म्हणा किंवा त्याचे शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी भरावं. या सगळ्या गोष्टी करतो. आधी अण्णासाहेबांनी ती पद्धत अवलंबली होती की आपल्याकडे काम करणारा कुठलाही विद्यार्थी पालक असो की त्याला फी भरायची परिस्थिती नाही आहे, पण त्याला पोरगा शिकवायचा आहे, मुलगी शिकवायची आहे, तर तिचे शिक्षण अपूर्ण सुटायला नको. ही शिकवण अण्णासाहेबांनी दिली. तीच आज बापूसाहेबही पाहत आहेत की जेणेकरून एकही विद्यार्थी असा नाही की त्याला फीमुळे शिक्षण सोडावं लागलं. काही विद्यार्थ्यांचे शिक्षण असेल की फी भरू शकत नाही, मग त्यांची फी माफ करणे म्हणा किंवा सूट देणे, त्याला हप्ते करून देणे, या सगळ्या गोष्टी संस्थेमार्फत केल्या जातात. सर, आपल्या शिक्षण संस्थेत विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने आर्थिकरित्या सुद्धा धीर दिला जातो? म्हणजे त्याचे एक असं उदाहरण आहे. असे अनेक उदाहरण आहेत, पण एक उदाहरण सांगतो की एक पोरगी MSc करत होती. तिला वडील नव्हते, आई होती, आणि आई बिचारी घरकाम करायची. घरकाम करूनही तिने काही फी भरली. मग त्यानंतर एवढी जी सगळी फी तिला भरणे शक्य नव्हते. ती आईने एक कार्यकर्ता घेऊन आला की असं असं परिस्थिती आहे, ती आई वडील नसल्यामुळे आई एवढी सगळी फी भरू शकत नाही. मग त्या मुलीला आपण ती फी माफ करून दिली. जेवढी शक्य होती तेवढी तिने भरली. बाकीची उर्वरित फी माफ करून तिचे MScचे शिक्षण पूर्ण झालं. असे अनेक उदाहरणं म्हणजे प्रत्येक याच्यात येतील. MScचे सांगितलं, इंजिनिअरिंगलाही असं घडलेलं आहे किंवा कृषीलाही असं घडलेलं आहे. सर, आपल्याकडचे विद्यार्थी खरं तर इथून शिकून मोठमोठ्या हुद्द्यांवर गेले. एखाद दोन उदाहरणं सांगू शकता का की जे अत्यंत साधारण परिस्थितीतून गेले, इथून पास आउट होऊन गेले आणि मग ते मोठ्या हुद्द्यावर जाऊन बसले? एक पाडदेच्या विद्यार्थी होता, माझ्यासोबत इंजिनिअरिंग करत होता. तो आता अमेरिकेला आहे. त्याची परिस्थिती तशीच होती की फी पूर्ण भरू शकत नाही, साधारण परिस्थिती, शेती कमी, त्यामुळे उत्पन्न नाही, तर तेव्हा फी कमी होती, पण फी हप्त्याने भरून त्याने शिक्षण घेतलं. आज तो अमेरिकेत आहे, एकदम आनंदात आहे, आणि त्याची दोन्ही पोरं अमेरिकेत शिकत आहेत. म्हणजे अशी भरपूर उदाहरणं आपली सापडतील की त्या काळी शेती उत्पन्न कमी होतं किंवा शेती कमी होती, असे अनेक विद्यार्थी शिकून आज देशात किंवा परदेशात आहेत. हे मी माझ्यासोबत शिकणाऱ्याच्या दिलं, पण त्याच्या आधी त्याच्यानंतरही असे पुष्कळ विद्यार्थी आहेत. मुलींसाठी अशी सोय आपल्याकडे केली गेली आहे की त्या अगदी सेफ फील करू शकतील एज्युकेशन घेताना. म्हणजे परराज्यातून सुद्धा मुली इथे येऊन शिकतात. तर मग जे आपलं हॉस्टेल आहे, गर्ल्स हॉस्टेल, तर ते कशा पद्धतीने रन केलं जातं मुलींसाठी? आधी तर सुरुवातीला जेव्हा हॉस्टेल नव्हतं, आपण शाद्याला बस जायची, लेडीज बस स्पेशल, मुलींना आणण्यासाठी सोडायसाठी. ST बसेस तर होत्या. त्या व्यतिरिक्त महाविद्यालयाची बस होती, ती सातपुडा कारखान्यावर जायची आणि शाद्यालाही जायची. तिथून मुली खेड्यावरनं आल्या बसने तर तिथून यायचं, सोडायचं. त्यानंतर हॉस्टेल केली. हॉस्टेलमध्ये परराज्यातल्याही पोरी आल्या. पण अण्णासाहेबांनी शिस्त लावली होती की कॉलेज वेळेत त्यांनी जाताना नोंद करणे, संध्याकाळी 6 वाजता परत सगळ्यांनी हॉस्टेलला आलेच पाहिजे, त्यांची अटेंडन्स घेणे, प्रत्यक्ष लक्ष दिलं गेलं पाहिजे की आल्या का नाही आल्या. त्यांना काही अडचणी असतील तर त्याप्रमाणे त्या अडचणी सोडवायच्या. असं नाही की
6 वाजेनंतर त्यांना बाहेर जाता येत नव्हतं. पण हा. परवानगी शिवाय जाऊ नये आणि त्या वेळेवर परत आल्या का नाही, कुठं गेल्या होत्या, वेळेवर आल्या का नाही, या सगळ्या गोष्टी अण्णासाहेब पर्सनली पाहिजे, म्हणजे विचारायचे की काय झालं हॉस्टेलचं, डे टू डे माहिती घेत राहायची. असं नाही व्हायचं की हॉस्टेल आहे एकदम मकरंदला सांगून दिलं मकरंद करतोय, असं नाही. ते मध्ये मध्ये ती व्हिजिटही करायची आणि माहिती घ्यायची, असं नाही की सोडून दिलं. बऱ्याचदा साहेब सरप्राईज व्हिजिट हो, सरप्राईज व्हिजिटही खूप करायची. म्हणजे आम्ही कोर्टात सांगायचं काही कोणी की असं केलंय आणि प्रत्यक्ष मुलांना विचारून घ्यायचे नाही की काय रे, तुला शिकवलं जातंय का नाही, हॉस्टेलला सगळं आहे का नाही, जेवण कसं आहे. त्यामुळे त्या गोष्टी कोणीही असं नाही लपवलं की होतं आणि नाही आहे असं नाही. तर ती सवयच राहिली. मग आताही तसं होत नाही, कारण ते रक्तातच सगळ्या स्टाफच्या जो झालंय की नाही आपल्याकडे हे चालत नाही अण्णासाहेबांनी शिकवून दिल्यामुळे. तर ते कोणी स्टाफ शिक्षकही एकही शिक्षक असं करणार नाही की मी लेक्चर घेतलं नाही आणि घेतलंच सांगितलं, किंवा कुठली जबाबदारी दिली आहे संस्थेने महाविद्यालयाने ती पूर्णच करते. मुली या कॅम्पसमध्ये फिरताना किती सेफ फील करतात, म्हणजे कशा पद्धतीने या कॅम्पसची सिक्युरिटी आहे? आता तर सगळीकडे सीसीटीव्ही आहेत. त्या व्यतिरिक्त प्रत्येक शिक्षक जर बाहेर असेल, फ्री असेल, तर तो बाहेर कुठं निघाला किंवा तो लॅबला बसणार नाही, याच्यात स्टाफ रूमला बसणार नाही, तो राऊंड घेत राहतो. किंवा जागेवर एरिया असे असतात की शिक्षक फिरत राहतात, की पोरं दिसते कुठल्या वर्गाच्या, कुठल्या कॉलेजला आहे, कॉलेज का बाहेर आहे, लेक्चर नाही का, प्रॅक्टिकल नाही का, हे विचारतील. आणि त्यांना जर लेक्चर असेल तर लेक्चरला पाठवतील, प्रॅक्टिकल असेल प्रॅक्टिकलला पाठवतील. किंवा इंजिनिअरिंगचे पोरं याला आले आर्ट कॉमर्सची तिकडे असतील, त्यांना परत तिकडे पाठवलं जातं, मुली असतील तरी. आणि कुठे असं लक्षपूर्ण असल्यामुळे मुलींना सेफ आहे, पालकांना सेफ आहे की नाही मुली इथं सेफ असतील, काही अडचण येणार नाही. ही एक विश्वास जो संस्थेवर आहे तो टिकवलेला आहे आणि तो टिकेल कायम. कारण शिस्त अण्णासाहेबांनी अशी लावली आहे की तो आम्ही रक्तातच होऊन गेला. सगळ्या स्टाफला असं वाटतं की नाही आपण हे केलं पाहिजे, अण्णासाहेबांनी एवढं केलं आहे आणि या शिस्तीत केलेलं आहे, एवढ्या मोठ्या विचारानं केलं आहे, तर तो विचारही टिकला पाहिजे, ती शिस्तही टिकली पाहिजे आणि शिक्षणही मिळालं पाहिजे. आणि शिक्षण मिळताना असं नाही की शिस्त आहे म्हणून त्यांना काहीच इतर ऍक्टिव्हिटीज नाही, एक्स्ट्रा करिक्युलर म्हणा, त्या स्पोर्ट्स म्हणा, या सगळ्या गोष्टीमध्ये त्यांना मुक्तपणे सहभाग नोंदवता आला, मुली असो का मुलं असो. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण कल्याणासाठी, म्हणजे फक्त त्यांना पुस्तकी ज्ञानच नाही तर इतर शाळा बाह्य असो किंवा कॉलेज बाह्य असो, ते ज्ञान त्यांना संपादित करता यावं यासाठी कुठल्या कुठल्या ऍक्टिव्हिटीज आपल्याकडून घेतल्या जातात? कला महोत्सव आपण करतो, स्पोर्ट्स करतो. एक IPDC म्हणून कोर्स आहे, स्वामीनारायण संप्रदायाने सुरू केलेला. अच्छा. तोही आपल्या महाविद्यालयांमध्ये सुरू आहे. आता तर त्याला जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्निकल युनिव्हर्सिटी आहे लोणारे, त्यांनीही अधिकृतरित्या ते घेतले. तो आपल्याकडे आर्ट कॉमर्सला पण आपण घेतो, त्यानंतर इंजिनिअरिंगला आहे, फार्मसीला, ॲग्रिकल्चरला 3 वर्षापासून आपण तो कोर्स घेतो. त्याच्यात पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आहे विद्यार्थ्यांची. त्यांना थोडं सामाजिक भानही असावं की आपण जगताना समाजात कसे जगलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी शिकवल्या. तो 1 वर्षाचा कोर्स आहे, 2 सेमिस्टरचा. त्याला मार्कही आहेत, त्याची परीक्षाही आपल्या लेवलला घेतली जाते. आणि आता NEP मध्ये असे सगळे कोर्स नवीन येतात आहेत. त्या कोर्स व्यतिरिक्त ज्या ऍक्टिव्हिटीज आहे, म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रम असतील ते सुद्धा आपले घेतले जातात, वक्तृत्व स्पर्धा असतील, मोठमोठ्या वक्तृत्व स्पर्धा घेतली जाते. सांस्कृतिक कार्यक्रम आपण एक मंडळाच्या स्तरावरही घेतो. त्या व्यतिरिक्त त्यांच्या महाविद्यालयाच्या स्तरावरही ते सांस्कृतिक कार्यक्रम, वक्तृत्व स्पर्धा या होतच असतात. म्हणजे आजचा विद्यार्थी भविष्यातला सक्षम नागरिक बनावा यासाठी आपलं जे शिक्षण संकुल आहे ते पूर्ण प्रयत्न करतो. सर, आजचा विद्यार्थी उद्याच्या भारताचा सक्षम नागरिक बनणार आहे, तर मुळात या शिक्षण संकुलातून जो शिकून गेला त्यांच्यात ते उमटून येतं किंवा या शिक्षण संकुलात वावरताना सुद्धा ते जाणवतं. तर मुळात तुम्हीच शिस्तीचे एक मूर्त रूप आहात. ही शिस्त मुलांमध्ये कशी भिनते? शिस्तीचे जर पाहिलं आपण की शहादा तालुक्यातही अण्णासाहेबांमुळे जी शिस्त आहे, किंवा आधीपासूनच सगळ्यांना माहिती आहे की शहादा तालुक्यात कुठलाही कार्यक्रम असतो तो वेळेवर होतो. तर ती शिस्त अण्णासाहेबांनी स्वतः वर लावून घेतली आणि ती सगळ्यांना लावून दिली. ती शिस्त आजही महाविद्यालयात कायम आहे. माझ्यापासून म्हणा की शिक्षकांपासून शिक्षकेतर कर्मचारी असो, हे सगळे शिस्तीचे पालन करतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना ऑटोमॅटिकच ते शिस्तीचे वेळेचे बंधन आहे की महाविद्यालय वेळेवर सुरू होईल, आपलं प्रत्येक लेक्चर प्रॅक्टिकल वेळेवर होईल, कुठलाही कार्यक्रम असो, सांस्कृतिक कार्यक्रम असो, कुठला परीक्षा असो, परीक्षा तर वेळेवरच होतात, पण सांस्कृतिक कार्यक्रम असो, इतर एक्स्ट्रा करिक्युलर असो, स्पोर्ट्सचे असो इव्हेंट, ते सगळे वेळेवर होतील हे सगळ्या विद्यार्थ्यांना माहिती असतं, कधी पाहत असतात.
की वेळेवर कार्यक्रम सुरू होतो, 9 वाजता असेल तर 9 वाजताच होईल. तर त्यामुळे ते त्यांच्या अंगातही भिनलं जातं. जसं आमच्या अंगात अण्णासाहेबांना भिनलं इथं काम करणाऱ्या सगळ्या कर्मचाऱ्यांच्या अंगात, त्याचप्रमाणे ते प्रत्येक विद्यामध्ये पर्क्युलेट होत आहे. प्रत्येक विद्यार्थ्यात ते शिक्षकामध्ये पाहून म्हणा किंवा इतर सगळं पाहून त्याच्यातही ते होतं आणि ते मग बाहेरही त्यांचे काम प्रत्येक गोष्ट वेळेवर करायची त्यांना सवय लागते. आणि ती सवय, प्रामाणिकपणाची सवय, इथला कुठलाही शिक्षक आपलं काम टाळत नाही किंवा कुठला विद्यार्थी त्याच्याकडे प्रॉब्लेम घेऊन गेला असेल तर उडवाउडीची उत्तरं देऊन त्याला पळवून लावणार नाही. त्याला त्याचे समाधान होईपर्यंत त्याचं उत्तर देतील, त्याच्या प्रश्नाचं निराकरण करतील. ही जी सवय आहे तर ते प्रत्येक विद्यार्थ्यात ते भिनलेलं आहे. तर तोही जिथं काम करतो, समजा तो सामाजिक काम करो, त्याची नोकरी करो, व्यवसाय करो, तर ती शिस्त, तो प्रामाणिकपणा त्याच्यात इथूनच अंगात आलेला असतो किंवा रक्तात भिनतो की आपल्याला प्रत्येक गोष्ट प्रामाणिकपणे शिस्तीत वेळेवर केली पाहिजे, जेणेकरून आपण भारताची सेवा करून राहिलो, आपल्या भागाची सेवा करून राहिलो किंवा आपल्या भागातून जिथेही काम करतोय त्या भागाची सेवा करणं आपलं कर्तव्य आहे, असं त्याच्यात भावना निर्माण होते. सर, आतापर्यंत आपल्या या शिक्षण संकुलात विद्यादानाची जी वाटचाल आहे ती कशी राहिली आहे, पुढची वाटचाल कशी राहणार आहे? कारण हे जे युग आहे ते जलद गतीने पुढे सरकतंय. त्याच गतीने इथून विद्यार्थी सुद्धा घडून बाहेर पडलेत आणि आता सुद्धा पडणार आहेत पुढे, हा विश्वास तर सगळ्यांना आहेच. तर ही वाटचाल नेमकी कशी असणार आहे? या शिक्षण संकुलाचं भविष्य काय असणार आहे? इथं सुरुवातीला जे सुरू झालं, अण्णासाहेबांनी 70ला सुरू करताना आर्ट कॉमर्स सायन्स सुरू केलं. जशी जशी गरज वाटत गेली की या शिक्षणानंतर इतर शिक्षण विद्यार्थ्यांना, या पोरांना मिळायला पाहिजे, तसं तसं अण्णासाहेबांनी इंजिनिअरिंग, पॉलिटेक्निक हे सुरू करून आता आपण कृषीपर्यंत आलो आहोत. त्याच्यातही जशा जशा ब्रांचेस, आता समजा इंजिनिअरिंग पॉलिटेक्निक सुरू झालं तेव्हा 3 ब्रांचेस होत्या. त्या 3 ब्रांचेस, कोर ब्रांचेस ज्याला म्हणतात, त्या होत्या. त्यानंतर आता कॉम्प्युटर आलं, AIDS आलं. जसं जसं जग बदलतंय त्यानुसार तिथं शिक्षण दिलं गेलं पाहिजे. आता ॲग्रिकल्चरचा विचार केला तर आपल्याकडे सुरुवातीला हॉर्टिकल्चर होतं, पण हॉर्टिकल्चर आपल्या भागात एवढं नाही आहे. मग ते आपण ॲग्रिकल्चर केलं, जेणेकरून येथील स्थानिक पोरांना स्वतः शेती करताना त्यांच्या ज्ञानाचा फायदा झाला पाहिजे. किंवा फार्मसी होतं, फार्मसीमध्ये आपल्याला सुरुवातीला 40च प्रवेश क्षमता होती, मग ती वाढून आता आपण 100 केली की बाकी विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत नव्हता. मग ती गरज पाहून आपण ते वाढवलं, काही डिप्लोमा फार्मसी सुरू केलं. तशी जशी जशी गरज आहे, समजा आर्ट कॉमर्स सायन्सला MSc सुरू करताना सुरुवातीला केमिस्ट्री, बॉटनी, जुलॉजी होतं, मग मायक्रोबायोलॉजी आलं, मग कॉम्प्युटर आलं, त्याच्यात आपण MSc सुरू करू दिलं, मॅथला MSc सुरू केलं. जशी विद्यार्थ्यांची गरज आहे किंवा बाहेर जसे जसे विद्यार्थी पाहिजे, ज्या ज्या शिक्षणात त्यांना जेवढं शिक्षण पाहिजे त्याप्रमाणे आपण इथं विद्यादानाचे काम करत आहोत. आणि तसंच काम भविष्यातही होईल की जसं गरज बाजारात आहे, म्हणजे समाजात आहे किंवा देशाला जी गरज आहे, जे शिक्षण पाहिजे, जे शिक्षण आपण उपलब्ध करून देऊ शकतो आणि तेही क्वालिटीचं. असं नाही आहे की गरज आहे म्हणून आपण कुठली ब्रांच सुरू केली आणि त्याला क्वालिटी आपण मेंटेन नाही करतो. आपण तसं करत नाही. त्यांना साहेबांपासून ती सवय लागलेली आहे की जेही शिक्षण देणार ते क्वालिटी एज्युकेशन दिलं गेलं पाहिजे. इथून पास होणारा विद्यार्थी कुठेही जगभरात कुठे गेला, भारतात कुठे गेला, तर त्याला असं नाही व्हायला पाहिजे की आपण शिकून आलो काही आणि जगात दुसरंच काहीतरी, आपल्याला काही येत नाही. म्हणजे त्याला फ्रस्ट्रेशन त्याला येणार नाही. ज्याने त्याला जॉब दिला किंवा ज्याने त्याला नोकरी दिली त्याला तो असं होणार नाही की आपण कुठलाही विद्यार्थी घेऊन येतला. तर त्याला ज्ञान असलंच पाहिजे आणि ती क्वालिटी दिलं गेलं पाहिजे. हा या पूज्य साने गुरुजी विद्याप्रसार सुरुवापासून उद्देश आहे आणि त्या उद्देशाला अनुसरून भविष्यातही ज्या ज्या गरजा असतील त्यानुसार त्या ब्रांचेस म्हणा, इंजिनिअरिंगच्या, पॉलिटेक्निकच्या किंवा फार्मसीमध्ये अजून रिसर्च म्हणा, किंवा आता रुसा आहे, UGCच्या जागेवर आता रुसा देतं. आता आपल्याकडे क्वालिटी एज्युकेशन कसं होईल, तर NAC आहे. NACच्या आपल्याकडे इंजिनिअरिंग म्हणा, फार्मसी म्हणा, आर्ट कॉमर्स सायन्स म्हणा, आर्ट कॉमर्स सायन्सच्या 4 सायकल पूर्ण झालेल्या आहेत आणि A ग्रेड आपल्याला आहे. फार्मसीलाही आधी NBA होतं, नंतर NAC आलं, NBA केलं होतं, आता NACही A ग्रेड मिळालं आहे. इंजिनिअरिंगलाही NBA होतं, NBA नंतर NAC, आता दुसरं सायकल त्यांचे पूर्ण झालं आहे. आता ॲग्रिकल्चरलाही NAC येतं आहे, तर ते आपण करणार. म्हणजे क्वालिटीला कुठेही कॉम्प्रोमाइज होणार नाही. जेवढे शिक्षक पाहिजे, ज्या त्यांचे एज्युकेशन जे पाहिजे त्या सगळ्या गोष्टी आधीपासून अण्णासाहेबांनी आम्हाला शिस्त तशी लावली आहे की जे एज्युकेशन देतोय त्याला शिकवणारा तेवढा एज्युकेटेड पाहिजे. नाहीतर कोणीतरी लावला आणि तो मग वेळ घेऊन पोरांचे नुकसान होईल. असं प्राथमिक शाळेपासून ते PG पर्यंत कुठेही असं होत नाही आणि भविष्यातही ते होणार नाही.
म्हणजे एकंदरीत विद्यार्थी शिक्षणासाठी जे मायग्रेट होत आहेत त्याचं प्रमाण सुद्धा कमी होईल भविष्यामध्ये. हो. आणि आताच AIDS सुरू झाल्यामुळे ते ऑलमोस्ट कमी झालेलंच असेल, कारण AI कडेच जास्त कल होता विद्यार्थ्यांचा. सर, खरं तर धन्यवाद. आपण कैलासवासी अण्णासाहेब पिके पाटील यांनी दिलेल्या शैक्षणिक योगदानाला उजाळा दिला या ठिकाणी. तसंच त्यांच्यानंतर तुम्ही सांभाळलेली धुरा सुद्धा तुम्ही सविस्तरपणे मांडली नुपूर TV या प्लॅटफॉर्मवर. त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. खरं म्हणजे तुझे आभार मी मानले पाहिजे की आजच्या या जगात पॉडकास्टला जेवढं महत्व आहे ते लक्षात घेऊन तू माझी मुलाखत घ्यायला आली. त्यामुळे मला माझ्या भावना म्हणा की संस्थेबद्दल मला जास्तीची माहिती देता आली आणि जी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि ज्यांना गरज आहे ते या शिक्षण संस्थेपर्यंत पोहोचू शकतील. त्याबद्दल तुझे आभार. शेवटी देह झाला चंदनाचा या सम या परिसरासाठी झटलेलं एक व्यक्तित्व म्हणजे शिक्षण महर्षी, सहकार महर्षी कैलासवासी अण्णासाहेब पिके पाटील. तापी नदीच्या खोऱ्यात साक्षरतेची गंगा वाहिली आणि हा परिसर समृद्ध झाला. तो फक्त अण्णासाहेबांमुळेच. मोठमोठे अधिकारी, डॉक्टर्स, इंजिनियर्स, वैज्ञानिक, प्राध्यापक या पूज्य साने गुरुजी विद्याप्रसारक मंडळ संस्थेने घडवले. हीच शिक्षणाची गंगा अविरत सुरू ठेवून शैक्षणिक वारसा आजही जपणारे प्राचार्य मकरंद पाटील सर यांच्याकडून या संस्थेचा प्रवास आपण जाणून घेतला. परिसरातील तरुण पिढीला आपल्या परिसरातील भव्य शैक्षणिक संस्थेच्या प्रवासाचा संघर्ष ज्ञात असावा, हाच यामागील उद्देश होता. या संवादात सहभागी झालेल्या सर्व मान्यवरांना आणि प्रेक्षकांना मनपूर्वक धन्यवाद. आणि आपला संवाद इथेच थांबवत पुढच्या वेळी आपण एका नव्या विषयासह पुन्हा भेटूयात. तोपर्यंत तुम्हा सर्वांना सप्रेम नमस्कार.